हिंदी मराठी इंग्लिश काय विचार? मराठी चालेल. मराठी चालेल. सर आपले नाव सांगता का? मी चिमाजी धोंडेबा शिंदे, राहायला पनवेल कामोटेमध्ये आहे. माझं आज वय आहे 68. ओके. आणि सर आपण काय करता? मी नेवाडॉकमध्ये केंद्र सरकारची नोकरी करून मी रिटायर झालेलो आहे. सरकारमध्येच होता म्हणजे तुम्ही नोकरी करत होता, तर सरकारकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत? आत्ता सध्याच्या सिच्युएशनला काय अपेक्षा आहेत? केंद्र सरकारने हे आमचे युवा मुलं जी आहे जे शिकतायत, अभ्यास करतायत, एवढ्या कष्टाने अभ्यास करतायत. आम्ही पालक सुद्धा पोटाला चिमटा देऊन मुलांचं शिक्षण करण्याकरता त्यांना पैसा पुरवतो आणि हे मुलं चार भिंतीच्या आत स्वतःला कोंडून घेऊन रात्रंदिवस अभ्यास करतात आणि परीक्षेला जातात. त्याला होतं काय? पेपर फुटी. म्हणून हे केंद्र सरकारला राज्य सरकारला आमचं आव्हान आहे. 2014 पासून आजपर्यंत हे पेपरफुटी होत आलेले आहे. इथून पुढे पेपरफुटी होणारच नाही आणि होऊच नाही. याच्यासाठी जबाबदार केंद्र सरकार, राज्य सरकार आहे. आणि सध्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा पहिला राजीनामा झाला पाहिजे, बदली नाही, राजीनामा झाला पाहिजे. अशा प्रकारे काँग्रेस जनता पार्टीने आवाहन केलेलं आहे. या मुलांना मी एक पालक म्हणून, मी सुद्धा एक काँग्रेस जनता पार्टीचा सदस्य म्हणून पूर्णपणे यांना समर्थन देण्यासाठी आलेलं आहे. तुम्हाला वाटते आता आपण जे प्रोटेस्ट करतोय, अजून पुढे प्रोटेस्ट होणार आहेत बऱ्याच सिटींमध्ये, त्याच्यामुळे सरकारवर प्रेशर येईल आणि ते रेजिग्नेशन द्यायला रेडी होतील असं वाटतंय तुम्हाला? कारण होईल सांगतो. इथं काय आहे की काँग्रेस जनता पार्टीने हे केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनाम्यासाठी आव्हान केलं. बघा परिणाम बघा, लगेच विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीला समर्थन दिलं. म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा व्हायला पाहिजे. ही आमची पहिली पायरी आहे आणि केंद्राला या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावाच लागेल. त्याच्यानंतर जे जनहित कार्य जे आहे, जे राज्यघटनेमध्ये तरतूद केल्याप्रमाणे जनतेचा टच घेऊन जनहित कार्य त्यांनी करायला पाहिजे. या विषयावर सुद्धा काँग्रेस जनता पार्टी पुढे चालणार. बघा आता पुढे होतंय काय. आता ज्या मुलांनी आत्महत्या केल्यात तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने सध्या अर्जंटमध्ये काय केलं पाहिजे? त्यांच्या फॅमिलीसाठी काय केलं पाहिजे? काय वाटतं? त्या घरातला एक दिवा होता. त्यांनी आत्महत्या करायची वेळ कुणी आणली? या केंद्र आणि राज्य सरकारने आणली. जसं एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा काय, तर त्यावेळेला त्या घरामधल्या कुणाला तरी नोकरी दिली जाते, गव्हर्नमेंट जॉब भेटला पाहिजे, त्याचा प्रकारचं त्याला दिलं जातं. तर ह्या घरामधला सुद्धा आई वडिलांनी मोठ्या कष्टाने लहानाचा मोठा केला, अभ्यासासाठी लाखो रुपये खर्च केले आणि असा घरातला दिवा ज्यावेळेला आत्महत्या करतो त्यावेळेला पालकांना ते न भरून येणारी ती पोकळी निर्माण होते. त्याच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे माझं वैयक्तिक मत असं असेल, इतर ठिकाणच्यासाठी तुम्ही जशा सुविधा देता तसे ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा तुम्ही सुविधा दिल्या पाहिजे. ओके, ठीक आहे. थँक्यू सर.